पुढची बातमी पाहूया। राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानावर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे। आधी कर्जबाजारी व्हायचं आणि नंतर पुन्हा कर्जमाफी मागायची हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे असं वादग्रस्त वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं होतं। त्यांच्या वक्तव्याची बावनकुळेंनी मात्र त्यावरती सारवासारव केल्याचं दिसून आलंय। सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची। तर अनेक वर्ष काम चालू आहे, तरी काही चिंता नाही। महायुती सरकारनं तर जाहीरच केलं देवेंद्रजींनी की 100% आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत, हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे। विखे पाटलांचा बोलण्याचा वेगळाच त्या ठिकाणी म्हणणं होतं। त्यांनी सांगितलं की आमचं सरकार कर्जमाफी करणार आहे, पण त्यांनी एक महाराष्ट्रात सध्या जे काही कर्जमाफीबद्दल किंवा 3 कर्जमाफी आपण केल्या त्यावरही शेतकऱ्यावर कर्ज होत आहे। 2 गोष्टी बघितल्या पाहिजे की शेतकऱ्यावर यानंतर कर्ज होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। त्याकरता काय शासनाने करायचं, समजा कर्जमाफी झाली, आता यावेळी जर कर्जमाफी आपण केली सरकारने ते करणार आहे, पण त्यानंतर मात्र कर्जबाजारी होऊ नये याकरता राधाकृष्ण विखे पाटलांचं स्टेटमेंट होतं।